नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. फुटबॉल कार्निवल मध्ये आपलं स्वागत. क्रिस्टियानो रोनाल्डोला आपली जादू काही मॅच मध्ये दाखवता आली नाही, मात्र पोर्तुगालनं अमेरिकेशी 2-2 बरोबरी राखत आपली लाज राखली. मात्र यामुळे पोर्तुगालचं या स्पर्धेतलं आव्हान खडतर झालंय. बेल्जियमनी विजय मिळवलाय. या सगळ्या विषयावरती, या सगळ्या मॅचेसवरती चर्चा करूयात. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत. सर, आपलं स्वागत करतो. आपण ही चर्चा करूया. मात्र या चर्चेला सुरुवात करताना आपण पाहूयात अमेरिकेविरुद्धच्या मॅच मध्ये पोर्तुगालचा प्लेयर अखेरच्या क्षणावरती त्यानं गोल केला, सिल्वेस्टर वरेलानं. आपण पाहूयात तो गोल. The final seconds now into the last 30. Oh, and we have unbelievable goal. Varela and redemption for Paulo Bento, the coach. There was 30 seconds left and it's a dream of a cross from Ronaldo and Varela buries it. अखेरच्या सेकंदापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल अमेरिका मॅच अखेर 2-2 अशी ड्रॉ झाली. अखेरच्या सेकंदाला वरेलानं गोल करत पोर्तुगालची लाज राखली, तर क्रिस्टियानो रोनाल्डोची जादू याही मॅच मध्ये दिसली नाही. या लढतीत विजय मिळवता न आल्यानं पोर्तुगालचं या स्पर्धेतलं आव्हान मात्र आता खडतर बनलंय. Most dramatic twist in the final seconds now into the last 30. Oh, and we have अखेरच्या सेकंदावर क्रिस्टियानो रोनाल्डोनं दिलेल्या क्रॉसवर सिल्वेस्टर वरेलानं हेडरनं असा शानदार गोल करत पोर्तुगालची लाज राखली. अन्यथा पोर्तुगालच्या पदरी पराभवच पडणार होता. तर नॉकआउट मधील प्रवेशापासून तुर्तास तरी अमेरिकेला दूरच राहावं लागलंय. दरम्यान पहिली मॅच जिंकलेल्या अमेरिकेनं नॉकआउटसाठी आपलं स्थान मजबूत केलंय. मॅचच्या 5व्याच मिनिटाला पोर्तुगालच्या नानीनं गोल करत अमेरिकेवर आघाडी घेतली होती. यानंतर सेकंड हाफमध्ये अमेरिकेचा मिडफिल्डर जमेन जोन्सनं 64व्या मिनिटाला 25 मीटरवरून सरप्राईज गोल करत पोर्तुगालची बरोबरी साधून दिली. तर क्लिन डेम्पसनं 81व्या मिनिटाला गोल करत अमेरिकेला 2-1 आघाडी मिळवून दिली. मात्र सबस्टिट्यूट म्हणून ग्राउंडवर उतरलेल्या वरेलानं इंजुरी टाइममध्ये मॅच संपायला 30 सेकंदाहून कमी वेळ शिल्लक असताना रोनाल्डोच्या पासवर हेडरनं ड्रॅमॅटिक गोल करत अमेरिकेशी बरोबरी साधून देत पोर्तुगालची लाज राखली. मात्र क्रिस्टियानो रोनाल्डोची जादू काही पाहायला मिळाली नाही. रोनाल्डोला एकही गोल करता आला नाही. तो अजूनही दुखापतीशी झुंज देत असल्याचं त्याच्या खेळण्यावरून दिसत होतं. अमेझोनिया अरेनामधील उष्ण वातावरणाचा पोर्तुगाल टीमवर चांगलाच परिणाम झाला. यामुळेच पोर्तुगाल टीमनं संथ खेळाचं दर्शन घडवलं, तर अमेरिका टीमनं चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत साऱ्यांची वाहवा मिळवली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. शेवटच्या सेकंदापर्यंत उत्कंठा वाढवणारा असा हा सामना झाला. सर, आपण बघितलं वरेलानं जर तो गोल केला नसता तर आज पोर्तुगालला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असतं. खऱ्या अर्थानं पोर्तुगालच्या दृष्टीनं वरेला काल देव ठरला. खरं आहे, कारण आता वर्ल्ड कपचा इतिहास जर बघितला तर पोर्तुगाल कधी पहिल्या 2 लागोपाठ मॅच हरलेलं नाही, कधीच नाही. आणि आजची सामना तो हरल. आज सकाळच्या पहाटे आपण जे उठलो आणि आपण मॅच बघवतो तर सारखं असं वाटतं अरे पोर्तुगाल हरतंय का, क्रिस्टियानो रोनाल्डो संपला का, असं एक मनात धाकधूक होती, शंका होती. पण झालं का, आजचा दिवस चांगला गेला. सकाळ आपली सुरुवात अशी चांगली झाली, पहाटेची सुरुवात चांगली झाली आणि 5:15च्या सुमारास अतिशय सुंदर गोल बघायला मिळाला. आजचा गोल ऑफ द डे तर तोच आहे. तो आज बरोबर दाखवला गेला की तोच गोल ऑफ द डे आहे की सिल्वेस्टर वरेलानं खरोखर कमाल केली. पण त्यात क्रिस्टियानो रोनाल्डोचा वाटा होता याचा उल्लेख करावा लागेल. यासाठी त्यानं जो क्रॉस दिला ना, त्या क्रॉसवर हेडर त्याने बरोबर जाळ्यात ढकलला. पण त्या क्रॉसचं महत्त्व तेवढंच आहे. आपलं होतं काय, आपण गोली म्हणजे गोल स्कोररचं नाव नेहमी डोळ्यासमोर येतं, पण जो पास देतो तो मात्र मागे राहतो. जसं उपसंपादक मागे राहतात, रिपोर्टरचं नाव होतं, तसं ते आहे. तसं नाही होतं का खरं म्हणजे त्याचंही तेवढंच महत्त्व आहे की त्यानं दिलेला पास आणि त्याच्यावर हेडरनं केलेला गोल, अतिशय अप्रतिम गोल. आणि अमेरिकन गोलीने जे प्रतिक्रिया केली, लगेच डोक्यात हात लावला आणि नाराजी व्यक्त केली, तर हे अगदी योग्य आणि म्हणजे ॲप प्रतिक्रिया होती. तो म्हणला मी काय करू आता, शेवटचा क्षण 5 मिनिटं स्टॉपेज टाइम दिले होते आणि त्या 5व्या मिनिटाच्या शेवटच्या सेकंदाला गोल झाला आणि शेवटी हा सामना बरोबर सुटला. आता काय अमेरिकेत प्रतिक्रिया असेल आपल्याला सांगता येत नाही. अमेरिकन चाहत्यांची, अमेरिकन खेळाडूंची प्रतिक्रिया अतिशय निराशाजनक असणार यात शंका नाही. आणि पेले म्हणला ते बरोबर आहे की अमेरिकेनं अनेक संधी वाया घालवल्या. पेलेने लगेच प्रतिक्रिया आपली दिली. आपण बघितलं असेलच की त्याने सांगितलं की नाही ना, अमेरिकेला एवढ्या संधी मिळाल्या होत्या, त्यांनी खरं गोल करायला होते. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो ज्याने ह्या गोलच्या आधी 1-2 मिनिटं आधी त्याने गोल केला, तो पंचांनी ऑफसाईड ठरवला.
पडला होता, तेव्हा थोडा नाराज होता, पण त्याला म्हणत होतं की आपण ऑफसाईड आहोत. पण क्रिस्टियानो रोनाल्डोची जादू थोडी चालली नाही गोलच्या वर, हे खरं आहे, पण त्यानं दिलेला पास होता, अप्रतिम पास होता आणि त्याला अतिशय सुरेख गोल बघायला मिळाला आणि आजच्या दिवसाची सुरुवात खरोखर चांगली झाली असं पुन्हा म्हणावं असं वाटतं. खरं आहे. पण एकूणच जी आपल्याला भीती पहिल्यापासूनच वाटत होती की रोनाल्डो या स्पर्धेत खेळेल की नाही, तो दुखापतीमधून नुकताच सावरला होता, पण ती दुखापत अजूनही त्याच्या खेळण्यातून जाणवते. नाही जाणवते, कारण बघा त्याचं तो 100% फिट आहे की नाही, सगळ्यांना शंका आहे, तो सर्वस्वपणा लावतोय की नाही याच्याविषयी आशंका आहे. आणि त्यांना जो खेळ केला, पासेस दिले पण गोलपर्यंत धडक दोनदा मारली खरी, पण तो पूर्वीचा रोनाल्डो किंवा नेहमीचा रोनाल्डो हाच तो रोनाल्डो आहे का असा प्रश्न पडावा अशी त्याची चाल होती, अशी त्याची एक धडक होती. त्यामुळेच एक असं वाटतं की जर रोनाल्डो फिट असता तर खूप बरं झालं असतं. पोर्तुगालचं, कारण पोर्तुगाल मला आवडतो संघ, कोणाच का आवडतो की हा फायटर संघ आहे, एक झुंजार वृत्तीने खेळणार, लढाऊ पाण्याचा संघ आहे, आक्रमक वृत्ती आहे, त्याची जोशपूर्ण शैली आहे आणि त्यामुळे बघायला मजा येते. पोर्तुगाल असं ना की सामना कोणाविरुद्ध असो बघायला मजा येते आणि आजचा सामना तेच झाला. शेवटच्या सेकंदाला त्यांनी गोल केला, 2-2 अशी बरोबर चालली आणि आपलं आव्हान दुखतं का होईना पण जिवंत ठेवलंय. कारण कठीण आहे, कारण आता त्यांना त्यांच्या नावावर गुण एकच गुण लागलाय तो आजच्या सामन्यामुळे आणि एकच सामना बाकी आहे घानाविरुद्ध आणि त्यात त्यांना 5-6 गोल करायला पाहिजे. त्या फरकाने जिंकले तर आणि तरच ते पुढे जाऊ शकतील. पण एरवी अमेरिकाची बाजू मजबूत आहे, जर्मनीची बाजू मजबूत आहे, कारण दोघांनी 4-4 गुण मिळवले आहेत आणि त्यांनी जर बरोबरी जरी साधली तरी मला वाटतं दोघं पुढे जाऊ शकतील आणि पोर्तुगालचं आव्हान संपुष्टात येईल. पण आजच्या घडीला तरी पोर्तुगालची आशा दुखदुख होईना, थोडीशी का होईना पण जिवंत आहे, याचं समाधान पोर्तुगालमध्ये सगळ्यांना असेल. खरं आहे. पण चिलीही तितक्याच जोमाने खरं तर या वर्ल्ड कपमध्ये त्यांचा खेळ करते. पोर्तुगाल समोरचं आव्हान एकूणच खडतर झालंय. मात्र अमेरिकेचं कौतुक यासाठी करावं लागेल की आता जवळपास त्यांनी बाद फेरीत धडक मारल्यातच जमा आहे. आता शेवटच्या सामन्याचं चित्र काय असेल ते पाहायला लागेल. मात्र चिली आणि पोर्तुगालमध्ये इतके गोल होतील असं वाटत तर नाहीये. नाही, आता खरं आहे की घाना आणि ह्याच्यात का माहिती आहे ना, कारण पोर्तुगाल आता रोनाल्डोला माहिती आहे की हा आता आपला या स्पर्धेतला यंदाचा आजचा शेवटचा सामना ठरू शकेल जर आपला पराभव झाला तर. म्हणून त्याने आत्तापर्यंत आपलं राखून ठेवलंय, तर त्याने सर्वस्व पणाला लावलं आणि धडाकेबाद सुरुवात केली, एकदम फटफट 2-3 गोल केले तर काही होऊ शकेल. शेवटी रोनाल्डो आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, जगातला सर्वात श्रीमंत फुटबॉल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. CR7 म्हणून सगळ्या जगात तो ओळखला जातो आणि अतिशय लोकप्रिय खेळाडू आहे. तो असं काय आडवं करत नाही, तो व्यवस्थित खेळतो, गोल करतो, गोल करायचा प्रयत्न करतो, त्याच्या क्लबतर्फे करतो, देशातर्फे करत नाहीये. पण आता तो आपण अपेक्षा करूया की पुढच्या सामन्यात तो देशातर्फे गोल करेल आणि संघाला विजय मिळवून देईल आणि पुढच्या फेरीतलं आव्हान त्यांचं जिवंत राहील किंवा कायम ठेवेल असं एक आपण आशा करूया, अपेक्षा धरूया त्याच्याकडनं. बघूया तो रोनाल्डो काय करतो ते. पण एक खरी गोष्ट आहे की एवढा विजय सोपा नाहीये, त्यांचा मार्ग अतिशय बिकट झालाय. बिकट वाट ही आपण म्हणतो ना, आपण ती काय वहिवाट असावी तसं त्यांनी करून घेतले, स्वतः ओढून घेतलेलं आहे, तसं त्यांनी करायला नको होतं. पण काय झालं, पहिला सामना त्यांनी गमावला 4-0 आणि आताचा सामना 2-2 बरोबर का होईना पण शेवटी त्यांना यश मिळालं. तो जर गमावला असता तर आव्हान इथे संपलं असतं. खरं आहे. आणि तरीही आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये 0-4नी मात पचवूनही ती पोर्तुगालची टीम ज्या आत्मविश्वासाने काल खेळली, तर असं वाटतं की आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत पोर्तुगाल दिसतंय असं वाटायला लागले. कारण काय माहिती मी मला नेहमी असं वाटतं का की आपलं आजचं राखून तो खेळलाय, तो पूर्ण सर्वस्व 100%पणा लावलेला नाही. आणि सुनील गावस्कर जे म्हणतो ते बरोबर आहे, दरवेळेला 100% सर्वस्वपणा लावायचंच नसतं. मोक्याच्या क्षणी, अगदी शेवटच्या इमर्जन्सीला आपण म्हणतो ना, त्या क्षणी ते 100% सर्वस्वपणा लावलं तर त्याचा इफेक्ट लगेच परिणाम आहे तो दिसून येतो. आणि रोनाल्डोनं जर पुढच्या सामन्यात 100% जर सर्वस्वपणा लावलं, त्यानं जर धडाधड गोल केले तर मला असं वाटतं की अजूनही मजा येईल या स्पर्धेतली. मात्र स्पर्धा रंगती आहे, उत्तरोत्तर आपण म्हणतो रात्र रंगते तसं उत्तरोत्तर रंगत वाढत जाते, यात काही शंका नाही. खरंय. पण एकूणच जर आपण या वर्ल्ड कपचा जर विचार केला आतापर्यंतच्या या सगळ्या मॅचेसमध्ये जे स्टार फुटबॉलर आहेत किंवा जे स्टार प्लेयर आहेत प्रत्येक टीमचे, ते प्लेयर क्लिक होताना फारसे दिसत आहेत. मेसीनी 2 सामन्यांमध्ये गोल केले, ही अर्जेंटिनासाठी किंवा त्याच्या चाहत्यांसाठी एक जमेची बाजू आहे. मात्र बाकीचे जे प्लेयर आहेत, रोनाल्डो असेल किंवा इतर प्लेयर असतील, ते क्लिक होताना दिसत नाहीयेत. याला कारण काय माहिती ना, ते क्लबतर्फे मग क्लब तर सर्वस्वपणा लावतात, कारण तिथे पैशाचा प्रश्न आहे. आपलं अस्तित्वाला टिकवायचं तिकडे, ते जर त्यांचं अस्तित्व टिकवलं तरच त्यांचे पैसे आणखी वाढतील, त्यांना आणखी पगार वाढ म्हणजे काय वाटेवर मानधनात वाढ मिळेल, तर त्यामध्ये ते सर्वस्वपणा लावतात. इथे थोडंसं मला असं वाटतं तेवढं त्यांचं लक्ष नसतं आणि त्यांना आता पदकापेक्षा पैसा मोठा वाढायला लागला आहे. पण आता मला असं वाटतं की मेसीनं सांगितलं की नाही, मला आमच्या अर्जेंटिना संघाला विजय मिळवून द्यायचा आहे आणि रोनाल्डोनं तसा प्रयत्न पुढच्या सामन्यात केला तर मला असं वाटतं सामना चांगला होईल, स्पर्धा चांगली होईल आणि रोनाल्डोची विषयी आकर्षण आहे, आपुलकी आहे, ती आणखीन वाढेल. खरंय. दुसरीकडे आपण बेल्जियमचा जर विचार केला तर बेल्जियमने सुद्धा पुढच्या फेरीत प्रवेश केला, पण त्याबद्दल बोलूया सर. पण त्यापूर्वी
आपण पाहताय फुटबॉल कार्निवल. ग्रुप एच मधील बेल्जियमनं रशियाला 1-0 पराभूत करत नॉकआउटमध्ये धडक मारली आहे. मॅचच्या पहिल्याच हाफमध्ये Pulled back here, 1-0 to Belgium. They have scored the winning goal. Dick Origi with a goal. 2.5 minutes. मॅचच्या पहिल्याच हाफमध्ये दोन्ही टीम्सकडून एकही गोल झाला नाही. मॅचच्या अखेरीस सबस्टिट्यूट म्हणून ग्राउंडवर उतरलेल्या 19 वर्षीय दिवाक ओरिगीनं 88व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. ओरिगीच्या करिअरमधला हा पहिलाच इंटरनॅशनल गोल ठरला. What a story. Was never going to found himself plucked from nowhere, thrown on as a sub in this game, and would you believe for the third time in this tournament. डार्क हॉर्स म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बेल्जियमनं आता पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांचा हा विजय खूप महत्त्वाचा होता. सर, बेल्जियमकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जाते आणि त्यांच्या संपूर्ण खेळाचं किंवा त्यांच्या या सगळ्या मेहनतीच्या मागे त्यांचे जे मॅनेजर आहेत त्यांना हे सगळं श्रेय द्यावं लागेल. प्रश्नच नाही. मार्क विल्मॉट्स अतिशय हुशार, धूर्त, चाणाक्ष आणि काय म्हणतात डिप्लोमॅटिक असा हा त्यांचा मॅनेजर आहे किंवा कोच आहे. तर ते सेनेटर म्हणून निवडून आले होते, पण त्यांनी त्याचा राजीनामा दिला. तेवढं नाही, मला माझ्या संघासाठी काहीतरी करायचं आहे, प्रत्यक्ष मी बेल्जियमसाठी काही करणार आहे. आणि म्हणून त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका, पूर्वीचे फुटबॉल खेळाडू आता प्रशिक्षक आणि किंवा मॅनेजर म्हणा, तर तशा भूमिकेत ते अतिशय चांगली कामगिरी पार पाडतात. अल्जेरियाचा पहिला सामना आठवा, शेवटच्या क्षणी 2 बदल केले त्यांनी, 2 सबस्टिट्यूट केले, त्या लोकांनी गोल केले. 1-0 असा पिछाडे पडलं बेल्जियम, 2-1 असा जिंकला. कालच्या सामन्यात ते नेमकं तेच झालं. काल रात्री आपण जो सामना बघितला त्या सामन्यात ते अतिशय सुरेख असं काम केलं ते मार्क विल्मॉट्स यांनी. त्यांचं कौतुक किती करावं, म्हणजे भरभरून कौतुक करावं. असाच तो प्रशिक्षक आहे, असाच तो माझी खेळाडू आहे. त्यानं बेल्जियम आपण बघतो की खेळाडूंचं आपण कौतुक करतो, बिचारे प्रशिक्षक असतात, कोच असतात, ते मागे राहतात, पण त्यांचा रिमोट कंट्रोल परफेक्ट चालला की त्यांनी शेवटच्या क्षणी जे 2 बदली केले, खेळाडू उतरवले. ओरिजी होता आणि दिवाक ओरिजी 19 वर्षांचा खेळतो, त्याला अनुभव नाही फारसा काही, त्याला त्यांनी उतरवलं. आणि त्याच्या आधी त्यांनी उतरवलं केविनला. तर केविन आणि ओरिजी या दोघांनी चांगलं काम केलं. हा सबस्टिट्यूट केविन आला, त्यांना चेंडू अगदी आल्याच त्याने गोल खांबावर आदळला होता आणि असं वाटतं गोल होतो का काय. त्याला ते खुश होते, पण गोल काय झालं थोडे हळहळ येते. पण त्यानंतर मात्र ओरिगीनं कमाल केली. त्यानं 19 वर्षांचा खेळाडू पहिला आंतरराष्ट्रीय सामना त्याच्यावर दाखवला विश्वास, आणि विल्मॉट्स यांचा विश्वास अतिशय सार्थ ठरवला तो या ओरिगीनं. आणि त्यानं बघता गोल चढवला आणि त्या गोलच्या जोरावरच म्हणजे 88 मिनिटाला म्हणजे जेमतेम 120 सेकंद बाकी असतात, 2 मिनिटं बाकी असतात, 2 किंवा कमीच त्यापेक्षा असं असताना हा गोल झाला. आणि मला असं वाटतं की बेल्जियममध्ये नक्कीच दिवाळी साजरी झाली असेल. आणि बेल्जियमचे आता जे चाहते आहेत, प्रेक्षक आहेत, ते असं म्हणायला लागलेत की आता इंग्लंडच्या खेळाडूंनी, इंग्लंडच्या चाहत्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. इंग्लंड बाद झालंय, आम्ही त्यांचा शेजार देश आहोत, त्यांचा नेबर आहोत, त्यांनी तर पाठिंबा दिला, आमचा आणखी हुरूप वाढेल, उत्साह वाढेल. पण बेल्जियम संघानं कमाल केली. म्हणजे बेल्जियम संघानं जे काही केलंय अभूतपूर्व यश असं म्हणायला लागेल. त्यांचा एकच उद्देश होता, विल्मॉट्स असं सांगते की पहिलं आमचं उद्दिष्ट आहे ते दुसऱ्या फेरीत म्हणजे प्री क्वार्टरमध्ये जायचं, 16 मध्ये जायचं, कारण नंतर बाद फेरी सुरू होईल. तर ते त्यांनी पूर्ण केलंय. तर 1 पाऊल त्यांनी पुढे टाकलंय, आणखीन त्यांना 4 पावलं पुढे टाकायचे आहेत आणि विजेतेपदात जवळ ते येऊ शकतील. तर बेल्जियमचं म्हणजे काय केलं त्यांनी, यश जे मिळवलं यशासारखं दुसरं यश नाही. मला वाटतं मार्क विल्मॉट्स आज नक्कीच सुखानं झोपतील, कारण काल पण त्यांना भीती असेल की आपण उपांत्यपूर्व फेरीत उपांत्य फेरीत जातोय की नाही. पण आज त्यांच्या त्या यशावर शिक्कामोर्तब झालंय आणि आपण नेहमी म्हणतो की यशासारखं दुसरं यश नाही. त्यामुळे वाटतं विल्मॉट्सने जे काही केलं त्याला तोड नाही. आणि हा प्रशिक्षक असा आहे किंवा हा मॅनेजर असा आहे की जो खेळाडूंपेक्षा आता मोठा झालाय, त्याचं नाव झालंय, दिगंत कीर्ती त्याने मिळवली. आणि अतिशय धूर्त, चाणाक्ष, डिप्लोमॅटिक असा त्याच्या एक प्रशिक्षक म्हणून त्याकडे बघितलं जाऊ लागले. हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि प्रशिक्षकाचं कौतुक व्हायलाच पाहिजे, मॅनेजरचं कौतुक व्हायलाच पाहिजे. ते विल्मॉट्सने करून दाखवलंय. कारण यात बरेच प्रशिक्षक आहेत जे अतिशय बुजुर्ग आहेत, हा तसा तरुण आहे, पण त्यानं कमाल करून दाखवले. आणि बेल्जियमच्या यशात मला असं वाटतं सिंहाचा वाटा किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय असेल तो वाटा आहे तो मार्क विल्मॉट्स यांचा आहे. प्रत्येक रचलेली चाल प्रशिक्षकाची हे खेळाडू मॅचमध्ये यशस्वी करून दाखवताना दिसत आहेत आणि त्यामुळेच बेल्जियमवरती डार्क हॉर्स असा शिक्का मारला जातोय. आपण बघताय फुटबॉल कार्निवल आणि आता पाहूयात आतापर्यंतचं या स्पर्धेतलं पॉइंट टेबल. ग्रुप जी मधलं आपण पॉइंट टेबल पाहतोय. जर्मनी अव्वल स्थानावर 4 पॉईंटसह 1 ड्रॉ आणि 1 विजय त्यांना मिळवता आलाय. अमेरिका 1 विजय 1 ड्रॉ 4 पॉईंट्स. घानाला एकही विजय मिळवता आलेला नाहीये, 1 ड्रॉ मात्र त्यांनी केलाय, त्यामुळे 1 पॉईंट त्यांच्याकडे. पोर्तुगाललाही 1 मॅच ड्रॉ झाल्यामुळे 1 पॉईंट मिळतोय. ग्रुप एच मध्ये आपण पाहतोय बेल्जियम 2 विजयांसह 6 पॉईंट्स आणि अव्वल स्थानावर आहेत. अल्जेरिया 1 विजय 1 पराभव 3 पॉईंट्स दुसऱ्या स्थानावर आहेत. रशिया आणि कोरिया रिपब्लिक दोघांनाही 1 पराभव आणि 1 ड्रॉ मिळालाय, त्यामुळे 1-1 पॉईंट दोघांकडे. आता पाहूयात आज कोणकोणत्या लढती रंगणार आहेत.
वर्ल्ड कपमध्ये. रात्री 9:30 वाजता लढत रंगेल ती नेदरलँड्स आणि चिलीमध्ये साओ पावलो इथे. त्यानंतर दुसरी लढत रंगणार आहे रात्री 12:30 वाजता स्पेन आणि उरुग्वेमध्ये. तर रात्री 1:30 वाजता ब्रासिया इथे ब्राझील आणि कॅमेरून यांच्यात ही लढत रंगेल. त्याचबरोबर क्रोएशिया आणि मेक्सिको यांच्यातही लढत रंगतीये. या सगळ्या मॅचमध्ये आता काय निकाल लागतो हे पाहायचं आणि उद्या सकाळी 8 वाजता पुन्हा भेटणार आहोत या सगळ्या मॅचवरती चर्चा करण्यासाठी. सर, या चर्चेत सहभागी झालात आज त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. फुटबॉल कार्निवलमध्ये आज इथेच थांबणार आहोत. जाता पाहूयात आजचा गोल ऑफ द डे. Twist in the final seconds now into the last 30. Oh, and we have unbelievable goal. Varela and redemption for Paulo Bento, the coach. There was 30 seconds left and it's a dream of a cross from Ronaldo and Varela buries it. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.